जय शिवराय मित्र, मी अथर्व गुळेकर आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता मी सापूचे तले येते तल्यावरती, जेणे की सापूचे तल्याचं नाव पडलं आहे या कदाचित. हे बघा ते तलं, सापूचे तलं. आणि मित्रांनो, हे असं म्हटलं जातं की हे पांडव काळात येईल आहे सर्व. टोटल इथे 5 वाटा आहेत. ह्या साईडला एक आहे आणि त्या साईडला सर्व आहेत. ते म्हणले की 1986च्या काळात दरम्यान, म्हणजे त्याच्या पुढे पण कमल होती, म्हणजे पांढरे कमल वगैरे येतात ते आंघोळ वगैरे करायचे त्यावेळी कमल वगैरे घेऊन जायचे. इथे मध्ये कमल होते पहिले, पण ते 2दा-3दा काहीतरी उपसले, म्हणजे भरपूर वर्ष आले त्याला. आणि इथे एक वीर आहे, पांडव काळातील आहे सर्व. त्या साईडला समाधी आहे कुठेतरी, ती पण आपण बघायला जाऊया. सोयीचं हे बघा मित्रांनो, असं या प्रकारे बांधकाम वगैरे केलेलं आहे एकदम पहिल्या काळात. आणि दगड तुम्ही दगड बघू शकता, पहिले किती मोठे दगड आहे ते. हां, आणि हे बघा एक इथे एक वाट आहे. या साईडला एक वाट आहे. समाधी कुठे बोलले ते? आणि ह्याच्यात मध्ये एक खांब होता पहिला. तो जेव्हा चिखल वगैरे काढला, इथला उपसला, तेव्हा तो खांब काढला पूर्ण. म्हणजे साधारण तरी बरेच वर्ष खांब होता तो, असे ते काका सांगत होते. मला पण नेमकं काय नक्की माहीत नाही. काका ज्यांना इथे राहिले त्यांना सर्व माहिती आहे. आणि उंच पण भरपूर आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात खूप उंच आहे. कुठं आहे रे? हां, ही बघा मित्रांनो, जसे ते मगाशी काका बोलले की तिथे समाधी आहे म्हणून. म्हणजे त्यांना पण नक्की माहीत नाही की बाबा ही समाधी आहे की, पण असे म्हणतात इथली लोक ही समाधी आहे म्हणून. हे चौकोन बघाल तुम्ही, आता सर्व रान वगैरे आलं आहे, असे चौकोन आहे जागा पूर्ण. आणि ही 5वी वाट आहे इथली. बाकी वाटेत सर्व त्या साईडून. बघा कसे कोरलेले, म्हणजे एकदम पहिल्या काळात ते अशा गोष्टी करून ठेवल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही मगाशी दगड बघितला, तो चिरा केवढा मोठा होता, तो आत्ताच्या घडीला तरी उचलू शकत नाही. तिला मशीन तर मशीनच पाहिजे. आणि हे नाही म्हटलं तरी पांडव काळात बांधलेलं आहे. माझा जरा आवाज तुम्हाला जरा तब्येत ठीक नाही, तेवढं समजून घ्या. हे बघा, तलाव पण भरपूर उंच आहे. 2-3 पुरुष तरी उंच आहे मध्ये. आता भरपूर असेल कारण का पावसाचे दिवस चालू आहेत. हे बघा.